मित्रांनो, तुळजापूर ते अक्कलकोट रात्रीचा हा जबरदस्त प्रवास तुम्ही पाहिलाच पाहिजे. तुळजापूरचे पवित्र दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटकडे निघालो. रात्री बरोबर 12 वाजता आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. तुळजापूर ते अक्कलकोट सोलापूर मार्गे जाणारा हा रोड खरंच खूप जबरदस्त आहे. पूर्ण रोड स्मूथ, मोकळा आणि ड्रायव्हिंगसाठी एकदम परफेक्ट वाटला. एकूण 65 किलोमीटरचा हा सुंदर प्रवास करत करत आम्ही बरोबर रात्री 1:15 वाजता अक्कलकोटला सुखरूप पोहोचलो. जर तुम्हीही या रूटने जाणार असाल तर हा रोड नक्की एन्जॉय कराल. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आत्ता आपण आलो अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये दुर्वांकूर प्राईड एक हॉटेल आहे, तिथे आत्ता आपण स्टे करणार आहेत आणि सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन पुढे गाणगापूरला जाणार आहेत. योगेश गाडी पार्क करतोय. तुम्ही बघा हॉटेल, ह्या साईडला अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि हा जो रोड जातो हा हायवेला जातो आणि इकडून असंच गाणगापूरला जाता येतं. तर हे आहे हॉटेल दुर्वांकूर प्राईड. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आत्ता आपण आलो इथे दुर्वांकूर प्राईड या हॉटेलमध्ये. इथे आत्ता आपण रूम्स घेतल्यात स्टे करण्यासाठी. हे हॉटेल आहे अक्कलकोटला. तर तुम्हाला मी माझी रूम दाखवतो. अतिशय सुंदर अशी रूम आहे ही. AC रूम आहे, बघा तुम्ही. हा एंट्रन्स आहे, हा सिटिंग एरिया आहे इकडे बघा, आणि हा एक बेड आहे. तर ही अशी रूम आहे, AC रूम, AC डिलक्स रूम असं काहीतरी नाव आहे ह्या रूमचं. सुंदर रूम आहे. आणि इथे ही गॅलरी आहे, छोटीशी गॅलरी दिलेली आहे, हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ता सकाळचे 7:45 झाले आहेत आणि आम्ही आवरून श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी निघालो आहोत. अक्कलकोटमध्ये आम्ही ज्या रूम्समध्ये थांबलो होतो त्या रूम्स खरंच खूप क्लीन आणि नीट होत्या. रूम अगदी व्यवस्थित, स्वच्छ आणि कम्फर्टेबल होती. या रूमचं भाडं 3,000 रुपये होतं आणि आम्ही रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत इथे स्टे केला. हॉटेलची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. चला तर मग आता स्वामींच्या दर्शनासाठी निघूयात. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथं पण लय मोठी लाईन असते का? मंदिराच्या अगदी जवळच आम्ही गाडी पार्क करून मंदिराकडे जायला निघालो.
अगदी 2 ते 5 मिनिटातच आम्हाला स्वामींचं शांत आणि समाधान देणारं दर्शन झालं. स्वामींचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिरात भाविकांची खूप गर्दी होती, पण तरीही सगळीकडे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. मंदिराच्या परिसरात असलेल्या पवित्र वटवृक्षाचंही आम्ही दर्शन घेतलं. त्या ठिकाणी उभं राहिल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक भावना अनुभवायला मिळाली. खरंच हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही असा होता. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तोपर्यंत भाविकांची गर्दी अजून वाढत होती. गर्दी जास्त असली तरी दर्शनासाठी फक्त 5 मिनिटंच लागत होती. इथलं व्यवस्थापन खरंच खूप छान होतं. त्यानंतर आम्ही स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ यांच्या त्या भव्य मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मन अगदी भारावून गेलं. भाविकांची मूर्तीबरोबर फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. सगळेजण त्या क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. खरंच वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि ऊर्जेने भरलेलं होतं. बाहेर आलो तरी मन काही शांत बसत नव्हतं. पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घ्यावंसं वाटत होतं. मग काय, मी परत एकदा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आत मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. आतमध्ये दर्शनाला खूप कमी गर्दी होती. श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनानंतर मन अगदी प्रसन्न होतं. एक वेगळी शांतता आणि समाधान मनात भरून जातं. खरंच सांगतो, स्वामींच्या समोरून निघावंसं वाटत नव्हतं. तो क्षण तसाच थांबून राहावा असं वाटत होतं. मित्रांनो, आत्ता आपण अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं आत्ताच दर्शन घेतलं. मोजून 10च मिनिटात इथलं दर्शन झालं. खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटलं. रविवार होता, गर्दी कमीच आहे, पण दर्शन खूप सुंदर झालं. 10 मिनिटातच झालं. आता आपण चाललेलो आहे गाणगापूरला. इथून जवळजवळ 1-1.5 तासाचा रोड आहे आणि 70 ते 75 किलोमीटर आहे. आता गाणगापूरला जाऊन आपण दत्त महाराजांचं दर्शन घेणार आणि परत आपण परतीच्या प्रवासाला लागणार. काल रात्री आलो होतो तुळजापूरला, तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आत्ता अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय गाणगापूरला. तर चला मग, तुम्हाला काय काय बघायला मिळतंय गाणगापूरमध्ये ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आत्ता आपण अक्कलकोटवरून गाणगापूरकडे निघालो आहोत. पण या मार्गावर रस्ता खूपच खराब आहे. खूप ठिकाणी रोडचं काम सुरू होतं, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागत होता. काही ठिकाणी खड्डे आहेत तर काही ठिकाणी डायव्हर्जन आहेत, म्हणून थोडासा जास्त वेळ आम्हाला प्रवास करताना लागत आहे. हे गाव आहे अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी येतो कर्नाटकमध्ये. आणि आता आपण चाललोय गाणगापूरला. इथून बरोबर 28 किलोमीटर गाणगापूर आहे आणि आपण आलेलो आहेत आता कर्नाटकमध्ये. महाराष्ट्र बॉर्डर आत्ताच क्रॉस केली. गाणगापूरमध्ये प्रवेश करताच आम्हाला श्री गुरुदेव दत्त कमानीचं सुंदर दर्शन झालं. त्या पवित्र कमानीकडे पाहताच मनात एक वेगळीच भक्तिभावना जागी झाली. श्री गुरुदेव दत्त यांच्या त्या प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये प्रवेश केला. गाणगापूरला मी खूप लहान असताना आलो होतो आणि इतक्या वर्षांनंतर आज पुन्हा इथे येण्याचा योग आला आहे. इथे सध्या खूप गर्दी आहे.
भाविकांची सतत ये-जा सुरू होती. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पूजा साहित्य, प्रसाद, हार, फुले, नारळ यांची अनेक दुकाने दिसत होती. सगळीकडे भक्तीचं वातावरण जाणवत होतं आणि मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होत होती. दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी चाललेला हा प्रवास खरंच खूप खास आणि भावपूर्ण आहे. आम्ही अन्नदानाची पावती घेतली आणि त्यामुळे आम्हाला लगेच दर्शन मिळालं. व्यवस्था खूप चांगली होती, त्यामुळे वेळ अजिबात वाया गेला नाही. जी फ्री लाईन होती त्या लाईनमधून दर्शनासाठी साधारण 1 तास लागत होता. म्हणून अन्नदानाची पावती घेतल्यामुळे आमचा वेळ वाचला आणि शांतपणे दर्शन घेता आलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आत्ता आपण आलेलो आहोत गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तांचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं आपण आत्ता आलोय. तुम्ही बघा किती गर्दी आहे इथे आता. आम्ही बरोबर मंदिरात आरतीच्या टायमिंगला गेलो असल्यामुळे इथे भाविकांची खूप गर्दी जमली होती. तुम्ही पहा, सर्वजण कसे खाली बसून आरतीसाठी वाट पाहत आहेत.